नमस्कार शेतकरी मित्रांनो, कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासाठी 48 तास पावसाचे। तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे तेथून राज्यभर बाष्पयुक्त वारे येत आहेत। तर उत्तर भारतातून शीतलहरी सक्रिय होत आहेत। या दोन्ही वाऱ्याची मध्य महाराष्ट्रात टक्कर होत असल्याचे हिवाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळत आहे। असे वातावरण आगामी 48 तास कोकण मध्य महाराष्ट्रासह अनेक काही मराठवाड्यात राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे। उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने या भागात 4 ते 10 अंशांवर तापमान आहे। काही भागात पाऊसही सुरू आहे। काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस झाला नाही। पुढे संपूर्ण दक्षिण भारतात येलो अलर्ट आहे। त्यामुळे उत्तर भारतातून शीत वारे तर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्याची टक्कर मध्य महाराष्ट्रावर होत असल्याचे राज्यात सध्या हिवाळी वातावरण तयार झालेले आहे। तर 12 जानेवारी नंतर कोरडे वातावरण। मंगळवारी मध्य महाराष्ट्रासह कोकण व मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला, मात्र किमान तापमानात घट नाही झाली। पाऊस आणि वारा यांच्या संगमनातून गारठा सुटल्याने मंगळवारी अनेक भागात दिवसभर थंडी होती। असे वातावरण गोवा राज्यासह कोकण मध्य महाराष्ट्र काही प्रमाणात मराठवाड्यात आगामी 48 तास राहील। 12 जानेवारी नंतर मात्र हे वातावरण निवळून कोरडे वातावरण राहील। त्यामुळे किमान तापमानात घट होईल, मात्र पारा 10 अंशाखाली जाणार नाही। धन्यवाद।